स्टार्ट द थिंग्स दॅट ऑल. क्वेश्चन काय आहे थोडासा अनालिसिस करून बघायचा. क्वेश्चन वाचतो, दबाव गट राजकारणाला कधी कधी राजकारणाचा अनौपचारिक चेहरा म्हणून पाहिले जाते. वरील बाबीबद्दल भारतातील दबाव गटांची रचना आणि कार्यपद्धतीचे काय करा, मूल्यमापन करा. इंग्लिश मध्ये सांगतोय, प्रेशर ग्रुप्स पॉलिटिक्स इज समथिंग सीन ॲज द इनफॉर्मल फेस ऑफ द पॉलिटिक्स. विथ रिगार्ड्स टू द अबव, assess the structures and the functioning of a pressure group in India. म्हणजे सिंपल भाषेमध्ये त्यांनी आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, त्यांनी सरळ सरळ आपल्याला क्वेश्चन मध्ये हे विचारलेलं आहे की दबाव गट हा एका प्रकारचा असलेला राजकारणाचाच अनौपचारिक चेहरा म्हणून बघितला जातो. मग हे खरंच असतं आहे का? मग अशा पद्धतीने आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की दबाव गट आणि त्याची कार्यपद्धती काय असणार आहे. मग आपण थोडंसं लोकस अँड फोकसवर जर लक्षात दिलं तर लोकस काय असणार आहे, दबाव गट. बरोबर आहे, दबाव गट त्याचं काय असेल, लोकस असेल. फोकस काय असेल मित्रांनो, दबाव गट राजकारणाचा अनौपचारिक चेहरा आहे का, हा पहिला आपल्याला कन्सर्न इथं समजून सांगायचा आहे. दुसरी गोष्ट त्याची रचना आणि त्याची कार्यपद्धती, ह्या गोष्टी आपल्याला फोकसली बघायचं आहे. म्हणजे डिमांड ऑफ द क्वेश्चन जी आहे ते डिमांड ऑफ द क्वेश्चन्स इट हॅज टू बी रिफ्लेक्टेड विद इन युअर आन्सर. तुमची असलेली जी काही डिमांड आहे त्या डिमांड मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे की दबाव गट म्हणजे काय, दबाव गटाच्या संदर्भामध्ये कोणत्या गोष्टी आहे आणि दबाव गट हा अनौपचारिकरित्या इथं आपल्याकडं राजकारणाचा चेहरा आहे का, हे तुम्हाला समजून सांगायचंय. सोबतच तुम्हाला काय सांगायचंय मित्रांनो, दोन गोष्टी, काय काय, रचना आणि त्याची असलेली कार्यपद्धती. एक आयडिया आली. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. आपण प्रस्तावना पहिले बघून घेऊ आणि मग मी तुम्हाला स्ट्रक्चर करायला काय देतो, मोकळी देतो. म्हणजे प्रस्तावना बघितली की ऍटलिस्ट तुम्हाला स्ट्रक्चर मध्ये काय मांडायचं आहे हे तुम्हाला कळेल. मग अशा पद्धतीने परिचय किंवा त्याला आपण प्रस्तावना म्हणतो. प्रस्तावनेमध्ये मी काय टाकलेलं आहे थोडंसं ऑब्झर्वेशन मध्ये घेऊ. प्रस्तावनेमध्ये हे सांगितलेलं आहे की दबाव गट हे एका प्रकारचं असलेलं संघटित हितसंबंध गट असतात जे की औपचारिक राजकीय शक्ती न मिळवता सार्वजनिक धोरणे आणि निर्णयावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे एकंदरीत मी इथं काय करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो, आय एम हिअर try to explain the exactly the definition of pressure group. दबाव गटाची असलेली मी सुरुवातीला काय करण्याचा प्रयत्न केला, डेफिनेशन देण्याचा प्रयत्न केला. का डेफिनेशन देण्याचा प्रयत्न केला, कारण की आपण बघितलं की ज्या वेळेस आपल्याला पर्टिक्युलर प्रस्तावना लिहायची असती तर त्या प्रस्तावना लिहिता वेळेस तुमच्याकडं डेफिनेशन पासून तुम्ही करू शकतात, रिपोर्टचा असलेला एखाद्या आकडेवारी पासून करू शकतात, एखाद्या घटना दुरुस्ती किंवा कलमांचाही वापर तुम्ही करू शकतात. आपल्याला विविध प्रकारच्या मोड ऑफ ऑपरेंडीनी तुम्ही इंट्रोडक्शन लिहू शकतात. मग हे इंट्रोडक्शन लिहिता वेळेस तुम्हाला ह्या गोष्टींचा वापर करता येऊ शकतो. मग आपण इंट्रोडक्शन मध्ये कशाचा वापर केला, दबाव गटाच्या असलेल्या डेफिनेशनचा. कळालं हे? तुम्ही अशी ही सुरुवात इथे व्यवस्थितरित्या करू शकता. व्हॉट डू यू मीन बाय द प्रेशर ग्रुप? प्रेशर ग्रुप इज अ नथिंग बट अ काइंड ऑफ इनफॉर्मल ग्रुप ऑफ द पीपल्स who are associate with their own willingness. ते त्यांच्या स्वतःच्या विलिंगनेसली काय असतात, कनेक्टेड असतात. त्यांचा प्रायमरी मोटो असतो की आम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहे, साध्य करायचा आहे. आणि तो साध्य करणारा ग्रुप म्हणजे कोण असतो, प्रेशर ग्रुप असतो. मग अशा पद्धतीने तुम्ही सुरुवात करू शकता. पुढे काय मांडलं बघा मी, ते औपचारिक राजकीय रचनेच्या बाहेर काम करतात परंतु धोरणात्मक निकालांना आकार देण्याचं महत्वपूर्ण काय करतात, भूमिका बजावतात. मी इथं काय केलं, दुसरं गोष्ट त्यांचं असलेलं एका प्रकारचं महत्व पटवून दिलं. व्हाय इट इज अ सो इम्पॉर्टंट ऑफ अ प्रेशर ग्रुप विद इन द इंडिया. मग का आहे, का बरं आहे, ह्या गोष्टी जर तुम्ही प्रस्तावनेमध्ये हलक्या हलक्या स्वरूपामध्ये, आपण खूप डिटेल एक्सप्लेन केलं गेला नाही, आपण फक्त काय केलं, अलगद स्वरूपामध्ये प्रेशर ग्रुप काय आहे, प्रेशर ग्रुपचं महत्व काय आहे, ह्या गोष्टी मी इथं काय केल्या होत्या, डिपिक्ट केलेल्या दिसून येत आहे. समजलं हे? आता स्ट्रक्चर कसं असेल, स्ट्रक्चर करत असताना तुम्ही दबाव गटाची व्याख्या टाकू शकतात
किंवा नाही टाकायची तर नाही टाकू शकतो, कारण की ऑलरेडी प्रस्तावनेमध्ये आपण त्याला घेतलेला आहे. पण काही विद्यार्थ्यांनी जर प्रस्तावनेमध्ये आकडेवारी घेतली असेल, काही विद्यार्थ्यांनी त्या प्रकारच्या असलेल्या काही गोष्टींचा रिपोर्ट सादर केला असेल, तर अशा वेळेस ज्यांनी तिकडं डेफिनेशन घेतली नसेल तर त्यांनी तुमच्या स्ट्रक्चरमध्ये कशाची डेफिनेशन देणं गरजेचं आहे? मग कळतंय तुम्हाला? आपण ऑलरेडी प्रस्तावनेमध्ये डेफिनेशन घेतलेली आहे. मग आता आपल्या मेन बॉडीमध्ये असणं अपेक्षित आहे का? नाही. सेन्स येतोय तुम्हाला? दुसरी गोष्ट, भारतातील दबाव गटांची रचना सांगायची आहे आणि भारतातील दबाव गटांचे कार्य सांगायचे. कळालं? हे ह्या स्ट्रक्चरमध्ये लिहिशाल? लिहा. मग मी तुम्हाला देतो 5 ते 7 मिनिटं. व्यवस्थित लिहा, रिलॅक्स मध्ये लिहा, लॉजिक लावा. प्रेशर ग्रुप काय असेल आणि कशा पद्धतीने असेल, ठीक आहे? व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करायचा. बसलेला नाही, ऍटलिस्ट ट्राय करतो लिहिण्याचं. 2 लाइन 3 लाइन मी तुम्हाला कालही सांगितलेलं आहे. डरो मत लिखने के लिए. जिस दिन आप डरना छोड़ोगे लिखने के लिए, उतना आपकी इफिशियंसी आउटपुट देने वाली है. ट्रस्ट मी. ये मेरे सिर्फ वर्ड्स नहीं है, आई एम रियली सेइंग दैट. 2 शब्द लिहिल्यानंतर ऍटलिस्ट तिसरा शब्द आठवण्याची तुमचं माइंड ब्रेन स्ट्रोमिंग ऑटोमॅटिक करतं. ऍटलिस्ट तुम्ही त्या शब्दाला शब्द जोडतात. ते चुकीचे आहे बरोबर आहे तो लेटरचा पार्ट आहे, पण ऍटलिस्ट तुम्ही प्रेशर ग्रुप काय आहे हे तुम्ही आता मेमराइज करण्याची कॅपॅसिटी तरी वाढवली असेल. आज आठवण्याचा प्रयत्न तरी केला असेल की यस, याला प्रेशर ग्रुप म्हणू शकत असेल. मग आता आपण बेसिकली त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स यायला पाहिजे आणि कशा पद्धतीने यायला पाहिजे हे आपण चर्चा करू. जर तुम्ही व्याख्या दिली नसेल तर व्याख्या ही ॲज इट इज व्याख्या आहे आपल्याकडं. कशाची? प्रेशर ग्रुपची, दबाव गटाची. काय आहे व्याख्या? तर व्याख्येमध्ये सांगितले दबाव गट हा संघटित हितसंबंध गट असतात जे की औपचारिक राजकीय शक्ती न मिळवतात सार्वजनिक धोरणे आणि निर्णयावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात. सिंपल भाषेमध्ये आपल्याकडे प्रेशर ग्रुप असतात, कारण की अल्टिमेटली आपल्याकडे लॉ मेकिंग प्रोसेस, कायदा करण्याची पद्धती ह्या संसदेच्या माध्यमातून केल्या जाते. परंतु सगळ्याच गोष्टी संसदेला किंवा सरकारला ह्या माहितीच असतात का? नसतात. आपले ऍस्पिरेशन, आपल्या गरजा काय आहे हे सरकारपर्यंत आपल्याला पोहोचवणं नसतं. सरकारला माहित पाहिजे ना आमच्या गरजा काय आहे. मग त्याच्यासाठी आपण काय तयार करत असतो? प्रेशर ग्रुप तयार करत असतो. आणि हा प्रेशर ग्रुप काय करतोय? तर सरकारला अर्ज विनंत्या असेल, मागणी असेल किंवा विविध प्रकारच्या माध्यमातून तो सरकारला कंटिन्युअसली मागणी घालतोय की आमच्यासाठी हे चांगले चांगले प्रकारचे कार्यक्रम राबवा, चांगल्या चांगल्या प्रकारच्या योजना राबवा, किंबहुना आमच्यासाठी कायदेही तुम्ही बनवू शकतात. मग अशा पद्धतीने आपल्या भारत देशामध्ये हे प्रेशर ग्रुप्स भारतामध्ये ऑलरेडी एक्झिस्टेड आहे. आणि याचा अल्टिमेट फायदा काय होतोय? सरकारला हे देखील कळतं ना की नेमकं लोकांची गरज काय आहे. नीड्स ऑफ द पीपल्स दे आर ट्राइंग टू अंडरस्टँड इट. अल्टिमेट बेनिफिट कोणाचा असणार आहे? लोकांचाच असणार आहे. त्यामुळं त्याच्यातून अल्टिमेट बेनिफिट लोकांचा होतो. लोकांच्या गरजा पूर्णत्वावर नेतात आणि ऑटोमॅटिकली तिथं सगळ्या गोष्टी चॅनलाइज केल्या जातात. कळालं हे? म्हणजे तुम्हाला याचा असलेला संदर्भ आता बऱ्यापैकी कळालाय. मग आता आपल्याला दुसरी गोष्ट, याची रचना कशी असणार आहे? तर रचना करत असताना आपण रचनेचा आधार विविध प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून घेऊ शकतो. जसं की काही असलेले गट असतात, काही दबाव गट असतात, ते कशावर आधारित असतात? हितसंबंधावर असतात. म्हणजे पर्टिक्युलर आमचं ह्या गोष्टीमध्ये हित आहे म्हणून आम्ही एकत्रित आलेलो आहोत. कळालं? दुसरे काय असतात? काही मुद्द्यांवर बोलायचं असतं, काही पर्टिक्युलर तुमचे असलेले इश्यूज असतात, त्या इश्यूजवर तुम्हाला तिथं सरकारला जागं करायचं असतं. तिसरं असतं तुमच्या म्हणजे काय? ओळखीवर आधारित असलेले तुमचे प्रेशर ग्रुप्स असतात. प्रेशर ग्रुप कोणत्याही प्रकारचे असू शकतात. पॉलिटिकल मोटिव्ह असलेले पण इथं प्रेशर ग्रुप असू शकतात. जसं की फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो, जरांगे पाटील, दे ऑल्सो कम अंडर द डेफिनेशन ऑफ प्रेशर ग्रुप्स. मी का आता त्यांचं डेफिनेशन मध्ये किंवा त्या प्रकारे त्या व्यक्तींचं नाव घेतलं? बिकॉज ऑफ रिसेंटली महाराष्ट्र गव्हर्नमेंटवर एका प्रकारचं त्यांनी काय आणलं होतं? प्रेशर आणलं होतं फॉर द रिझर्वेशन. येतं लक्षात? मग तो एका प्रकारचा असलेला सोशल अँगल येतोय त्याला. काही लोक इकॉनॉमिकल बेसिसवर पण प्रेशर ग्रुप क्रिएट करतात, त्याचाही अँगल येऊ शकतो तुम्हाला. जसं की काही लोक म्हणत होतं की जीएसटी नाही लागलं पाहिजे, तो इकॉनॉमिकल ग्रुप पण असू शकतोय. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटलिस्टिक पण असतात, नर्मदा बचाव आंदोलन, बरोबर आहे, चिपको मुवमेंट.
हे सगळे काय आहे, एन्व्हायरमेंटलिस्ट असलेले प्रेशर ग्रुप्स असतात. तुमच्या सगळ्यांना परिचित असलेलं आपल्याकडं शेतकी विधायकावर प्रस्थापित स्वरूपात असलेल्या सरकारला धारेवर धरण्यासाठी तयार झालेले फार्मर्स ग्रुप क्रिएट झाले होते. बरोबर आहे. दिल्लीपर्यंत मजल मारली, दिल्ली काबीज केली होती. फार्मर ग्रुप्स दे ऑल्सो कम अंडर द डेफिनेशन ऑफ अ प्रेशर ग्रुप्स. म्हणजे तुमचे प्रेशर ग्रुप्स दबाव गट हे विविध प्रकारच्या गोष्टींच्या आधारावर असू शकतात. म्हणजे त्यांची असलेली रचना, त्यांचं स्ट्रक्चर कॅन बी ऍडमिसेबल बाय ऑफ व्हेरियस सेक्टर्स. आमच्या वकिलांचा पण प्रेशर ग्रुप आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लोकांचा पण प्रेशर ग्रुप असतो. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लोकांचा, जसं की तुम्ही उद्या IAS IPS ऑफिसर किंवा DC DYSP, तुमचा एक प्रेशर ग्रुप असणार आहे. विद्यार्थ्यांचा एक असतो प्रेशर ग्रुप. 2023 मध्येच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येणं होतं, पण विद्यार्थ्यांनी काय टाकलं, प्रेशर. कधीपासून लागू झाला, 25 पासून. हा काय आहे, हे एक्झाम्पल आहे. सांगायचं काय की प्रत्येकाचं व्हेरिएशन कसं असणार आहे, वेगवेगळं असणार आहे. येतं लक्षात हे. मग अशा पद्धतीने तुम्ही त्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तिथं, जसे की फॉर एक्झाम्पल वेस्ट बेंगॉलमध्ये त्या बिचारी डॉक्टर ताईला त्या प्रकारचा असलेला सामना करावा लागला कोणत्या तरी गोष्टीचा, म्हणजे अनावश्यकरित्या असलेलं तिचं जीवनमान त्याच्यामध्ये संपवलं गेलं. तर डॉक्टर्स लोकांनी प्रोटेस्ट केला होता. निर्भया प्रकरणामध्ये पण सामान्य लोक असतात, प्रेशर क्रिएट केलं ना गव्हर्नमेंटला, लॉज बनवले, लॉज चेंज केले. म्हणजे 376 मध्ये डेफिनेशन ऑफ रेप मध्ये आपण चेंज करू शकलो बिकॉज ऑफ द निर्भया केस, प्रेशर ग्रुपमुळं. येते लक्षात. म्हणजे तुमचं असलेला हितसंबंध कोणते कोणते असणार आहे, त्या हितसंबंधावर आधारित असलेले काही गट असतात, तर त्याही त्याच्या प्रकारची ते रचना फॉलो करतात. मुद्द्यांवर आधारित असतात, जसं की आमचा हा मुद्दा आहे. जसे की फॉर एक्झाम्पल अजून भरपूर उदाहरणं देऊ शकतो तुम्हाला. भोपाळ गॅस स्ट्रॅटेजी प्रकरण झालं, भोपाळ गॅस लीकचं. त्याच्यावर आधारित एन्व्हायरमेंटलिस्ट लोक तिथं जागे झाले. त्यांनी पुढच्या येणाऱ्या प्रत्येक कंपन्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. सांगायचं काय की अशा पद्धतीने कोणताही दबाव गट असतो, असं कंपल्सरी नसतो ह्या दबाव गटाला की तो राजकारणाचाच सपोर्ट असेल. सगळ्यात पहिले महत्वाचं, इट इज नॉट कन्सिडर टू बी ॲज अ ऑलवेज सपोर्टेड बाय द पॉलिटिकल्स. मग त्यामुळं पॉलिटिकल असूही शकतो, कधी नसूही शकतो. दोन्हीही पद्धतीने तिथं काहीही असू शकतं. कोणत्याही प्रकारचं तुम्ही बघा ना, नंतर आपण डिस्कस करू त्या गोष्टीवर. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो, तर त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी दबाव गटांची काय असते, रचना तिथं असते. कार्य काय असणार आहे बघा, कारण की स्ट्रक्चरमध्ये ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं, तर काय लिहायचं आपण पहिले, रचना, त्याच्यानंतर काय लिहायचंय, कार्य. मग कार्यामध्ये काय असणार आहे लेकरांनो, धोरणात्मक समर्थन. धोरणात्मक समर्थन म्हणजे काय, शासनाला धोरण तयार करण्यासाठी आम्ही समर्थन देतोय तुम्हाला, तुम्हाला करावंच लागेल. येतं लक्षात. दुसरी गोष्ट काय आहे, सार्वजनिक शिक्षण म्हणजे काय, अवेअरनेस. लोकांमध्ये जागृती निर्माण होती. काय निर्माण होतीये, जागृती. आज बघा ना, शेतकी विधेयकामुळं संपूर्ण भारतातला शेतकरी एकवटला, त्यांचे प्रॉब्लेम सरकारसमोर मांडण्यात आले. ज्या लोकांना शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम माहीत पण नव्हते, त्या लोकांना पण काय झाले, आता माहीत झाले. अवेअरनेस क्रिएट झाला. अशा पद्धतीने आहे. त्याच्यानंतर काय आहे, प्रतिनिधित्व. सरकारमध्ये न जाता, प्रत्यक्ष रूप सरकारमध्ये न जाता तुम्ही डिरेक्टली इनडिरेक्टली प्रतिनिधित्व करताय. येतंय लक्षात. मग अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, दबाव गटांची असलेले कार्य सांगायचंय. कार्य सांगून त्याला एक्सप्लेन करायचं 1 2 3 पॉइंट मध्ये, आणि सोबतच उदाहरणं तुम्ही तिथं देऊ शकता. कळालं हे. अशा पद्धतीने दबाव गटाच्या संदर्भामध्ये तुम्हाला क्वेश्चन जर आला, तर तुम्हाला ह्या डायमेन्शन मध्ये त्याची डिमांड ऑफ द क्वेश्चन काय आहे, फोकस एरिया काय आहे, हा फाइंड आउट करून अशा पद्धतीने उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आता आपण बघूया, तो म्हणजे काय, निष्कर्ष. आता निष्कर्षामध्ये काय असणार आहे, बेसिकली निष्कर्षामध्ये कोणत्या गोष्टी असतात. आता साहजिकच आहे, निष्कर्षामध्ये असं दाखवायचं की आपल्याकडचा जो काही प्रेशर ग्रुप आहे, तो प्रेशर ग्रुप किती इम्पॉर्टंट आहे आपल्या डिसिजन मेकिंग मध्ये. कशामध्ये मित्रांनो, डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग घेण्याचा अल्टिमेट अधिकार कोणाला असतो, गव्हर्नमेंटला. कोणाला असतो, गव्हर्नमेंटला. मग तुमचा प्रेशर ग्रुप गव्हर्नमेंटला चॅनलाइज कसं करतंय, तुमचा प्रेशर ग्रुप सामान्यरित्या गव्हर्नमेंटला चालवण्यासाठी कशा प्रकारे प्रवृत्त करतंय, ह्या गोष्टींचा असलेला समारोप तुम्हाला कुठे द्यायचा आहे, निष्कर्षामध्ये. कसा बघून घ्या. लोकशाही व्यवस्थेत दबाव गटांची भूमिका काय आहे, महत्वाची आहे. इम्पॉर्टन्स दाखवून दिलं मी इथं. आता हे इम्पॉर्टन्स दाखवताना मी एक शब्द इथं काय वापरला, कोणाकोणामध्ये, सरकार आणि काय म्हणून कार्य करतात, इट्स ऍक्टिंग ऍज अ ब्रिज. दुवा, व्हेरी गुड.
तो दुवा म्हणून कार्य करतो. कोणाकोणामध्ये? सामान्य लोक आणि समजताय का? हे निष्कर्षामध्ये आलंच पाहिजे. निष्कर्ष काय असतो की यस आम्हाला समजलंय की दबाव गट हे एवढं महत्वाचे आहे म्हणून काम करतात. धोरणात्मक निर्णयावर काय पाडवतात? विविध हितसंबंधांना आवाज देतात. तथापि यांचे अजून पण काही प्रॉब्लेम्स आहे. पारदर्शक आणि जबाबदार पद्धतीने काम करतात आणि अनावश्यक प्रभाव किंवा जबरदस्तीने लोकशाही प्रक्रियेला कमकुवत करत नाही याची खात्री करणे पण काय आहे? आवश्यक आहे. कधी कधी ह्या प्रेशर ग्रुपचा काय होऊ शकतो? मिसयूज. आलं लक्षात? हे सिंपल मध्ये आपण याला कन्क्लूड केलंय. प्रेशर ग्रुप चांगले आहे परंतु कधी कधी त्याचा काय होऊ शकतो? मिसयूज होऊ शकतो. आता क्रिस्टल क्लिअर झालं का? क्रिस्टल क्लिअर झालं? आज कॉन्फिडन्स वाटतोय सर चेहऱ्यावर. असे सोपे सोपे क्वेश्चन का नाही आणत होत तुम्ही पुढं?